कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्या टावरचं आहे ना आतमधून प्लास्टर चालू झालं होतं, पण त्याचा रिझल्ट राहिला होता दाखवायचा. चला तुम्हाला आज दाखवतो. जर तुम्ही ब्लॉग फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपलं बाहेरचं प्लास्टर जे ना टावरचं ते आधीच झालं होतं आणि पप्पांनी एकट्यानेच केलं होतं. पण आतमधलं थोडंसं प्लास्टर बाकी होतं ते पण मग घेतलं बाई आपण करून. काल लागलो आणि आजच्या आज पूर्णचं पूर्ण करून टाकलं. हे बघा पूर्णची पूर्ण भीती आपण चोपड्या करून घेतला. ही वॉल आणि ती मागची वॉल सगळी एकाच दिवसात कंप्लीट करून टाकली. आणि बघा हे असा काहीतरी लुक येतोय बाई घराचा आता. आणि ही इथं पुढं भिंत आहे ना आपल्याला खूप मोठी भेटली, इथं आपण याला मस्त डेकोरेट करू फ्युचरमध्ये. आणि इकडची भिंत जी होती राईट साईडची ती पण आपली झाली बरं का. वरती बघितलं तर पहिले खूप उंच वाटायला लागलं आता इथं आपण आहे ना लाइटिंग वगैरे झुंबर वगैरे लावू. आणि हे बघा तुम्ही लोक विचारतो ना हे गड्डा कशासाठी आहे मेन, तर इथं काय करणार आपण ग्लास रेलिंग टाईप लावणार आहे आणि त्याच्या आतमधून तिकडे शो पीस ठेवणार आहे. म्हणजे कसं आहे लाईट इकडून तिकडून पास होत राहील तर ते लय भारी दिसेल. ही एक वॉल भेटली बरं का आपल्याला. तर ही वॉल आहे ना आपण पूर्ण पूर्ण मस्त डिझाईन करू, कारण ही वॉल आहे ना डायरेक्ट हॉलमधनं दिसतं. त्याच्यात तरी आपण वॉल मॉडेलिंग करू. तुम्हाला काय आयडिया असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आता नेक्स्ट म्हणजे ना आपल्या घराचं प्लंबिंगचं काम चालू होणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. चला आपल्या बाथरूममध्ये काय सीन आहे हे बघा. खाली पायऱ्याहून उतरल्यावर इकडे आपलं बाथरूम. तर इकडे आपण आहे ना मस्त आरसा वगैरे लावून बेसिन वगैरे लावून देणार आहे. आणि इकडे मस्तपैकी आहे ना हे कंबाईन आहे, तर इकडे आपण एक साईडला शॉवर करणार आहे आणि एक साईडला सॅनिटरी. तर मला आहे ना तुम्ही सांगा कमेंटमध्ये ना याचा काही डिझाईनची आयडिया असेल तुमच्याकडे तर. चला भेटतो उद्या. धन्यवाद.